या संपूर्ण खात्याची जबाबदारी ही प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। तर संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या नंतर जे सत्ताधारी पक्षामधले नेते आहेत त्यांनी देखील आता चांगलंच तोंडसुख घेतलंय। गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात। योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल। मी ठामपणे सांगतो, या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे। आम्ही मनकवडे आहोत असं समजा। संजय राऊत, तुम्ही कवडीमोल आहात, तुम्ही मनकवडे नाहीत। देवेंद्रजी फडणवीस जमादार आहेत, हवालदार आहेत का कमिशनर आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय, म्हणून ते मुख्यमंत्री झालेत। महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। तुमच्या पाठीशी कोण आहे? तुमचा नेता आणि तुम्ही हवालदार सुद्धा नाही, रायंदर झालात। रायंदर ज्या पद्धतीनं गावागावामध्ये जाऊन लोकांचं एंटरटेनमेंट करतो, कॉमेडी करतो, तशी रायंदरासारखी अवस्था संजय राऊत तुमची आणि तुमच्या मालकाची झाली, ते बघा। देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीत बोलवण्यात आलं होतं आणि संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की त्यांची शिक्षण मंत्रीपदी भविष्यात वर्णी लागू शकते। ते त्यांना माहीत असेल, कारण की संजय राऊत म्हणजे हे गुप्त वार्ता हेरचे अधिकारी आहे, त्यामुळे त्यांना बाकी गोष्टी कळत असतात। खरं तर ज्यावेळेला हे आंदोलन जंतर